बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्यावर बदलापूरमधील खरवई गावातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। कारण या अनुषंगाने पोलीस बदलापूरमधील वेगवेगळ्या स्मशानभूमींची पाहणी करतायत। खरवई गावातील कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या स्मशानभूमीची सध्या पोलिसांनी पाहणी केली आहे। बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी ही पाहणी केली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। बदलापूरमधील अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याचा काल एन्काउंटर झालेला आहे आणि त्याचा मृतदेह जो आहे तो सर जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा शवविच्छेदन जो आहे तो त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र याच स्मशानभूमीमध्ये त्याचा अंतिम संस्कार होण्याची शक्यता आहे। त्यामुळे या ठिकाणी बदलापूरचे पोलीस जे आहेत ते आलेले आहेत। या ठिकाणी त्यांनी पाहणी देखील केलेली आहे। नेमकं या ठिकाणी काही सुरक्षा आहे का किंवा काही गोंधळ गडबड काही होऊ शकते का, या अनुषंगाने आता बदलापूर शहरामध्ये ज्या काय स्मशानभूमी आहेत त्या सगळ्या स्मशानभूमीमध्ये येऊन पोलीस पाहणी करत आहेत। स्मशानभूमीमध्ये आपण आलेलो आहोत। या ठिकाणी ही कुळगाव बदलापूर नगर परिषदेची स्मशानभूमी आहे आणि या ठिकाणी पोलिसांनी पाहणी केलेली आहे। अन्य काही स्मशानभूमी असतील बदलापूर शहरातल्या त्या ठिकाणची देखील पोलीस पाहणी करतायत। या ठिकाणी काही गोंधळ गडबड आहे की नाही या सगळ्या बाबी ज्या आहेत पोलीस आता तपासत आहेत। कॅमेरामन अभिलाष डावरेसह सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।